ध्यान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीनरत्नाच्या आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। या मंगलमय प्रसंगी या ऐतिहासिक नागपूर शहरामध्ये महात्मा फुले सार्वजनिक कमिटी अंजली बुद्धविहार आणि धम्मोदय बुद्धविहार या विहारांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या या गावामध्ये गोधनी या ठिकाणी पहिली धम्म परिषद संपन्न होत आहे। आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो, मुख्य संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू यान धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व सर्वच पूजनीय उपस्थित भिक्खू संघ, भिक्खुनी संघ व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमंत्रीची भावना व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। मन फार चंचल आहे बघा, एका विषयावरती टिकून राहत नाही, लगेच अशांत होते आणि मन अशांत असल्यामुळे परिसर सुद्धा अशांत होत असते। म्हणून तर भगवंतांनी म्हटलं, फदनं चपलं चित्तं दुरख दुनिवारयन् उजुं करोति मेधावी उसुकार व तेजना। मन अत्यंत चंचल आहे, अत्यंत दुर्दम्य आहे, अत्यंत कठीण आहे। मन अधिक काळ एका विषयावरती टिकून राहत नाही। उपमा देत असताना भगवंताने आपल्या मनाला माकडाची उपमा दिली। माकड एका जागेवर काय राहत नाही, या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवरती त्याचा स्वभाव असतो। मानवी मनाचा स्वभाव सुद्धा तसाच आहे। या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी, या चंचल मनाला शांत करण्यासाठी, जे अशांत मन आहे, चंचल मन आहे, दुर्दम्य मन आहे, कठीण मन आहे, या मनाला स्थिर करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे। मानवी मन जर परिशुद्ध असेल, मानवी मन जर निर्मळ असेल, तर खऱ्या अर्थाने आपण धम्म श्रवण करू शकतो। आपलं चित्त जर एकाग्र नसेल, आपलं चित्त जर अशांत असेल, तर धम्म आपण श्रवण करू शकत नाही। जसं भगवंतांनी उदाहरण दिलं, भगवंत असे म्हणतात की जसं पाणी आहे, एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं, पाणी भांड्यामध्ये घेतल्यानंतर जर त्या पाण्यामध्ये
आपला चेहरा, आपलं प्रतिबिंब जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपला चेहरा दिसेल का? नाही. शांत पाण्यामध्ये दिसते ना. पण तेच पाणी जर समजून घ्या उकळत आहे, त्याला आपण अग्नी लावला आणि पाणी उकळत आहे, तर त्या उकळणाऱ्या पाण्यामध्ये आपला चेहरा आपण पाहू शकतो का? पाहू शकत नाही. पाणी स्वच्छ आहे, पण त्या स्वच्छ पाण्यामध्ये जर आपण काळा किंवा निळा रंग टाकला, पाणी रंगयुक्त झालं, त्या रंगाने युक्त असणाऱ्या पाण्यामध्ये आपला चेहरा आपण पाहू शकतो का? पाहू शकत नाही. जर समजून घ्या पाणी हेलकावे खात आहे हवेने, तर हवेने हेलकावे खाणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आपलं प्रतिबिंब, आपला चेहरा आपण पाहू शकत नाही. नदी नाल्यामध्ये जर शेवाळ असेल, गवत असेल, एकदा पाण्यावर गवत असते ना, शेवाळ असते, तर तशाही पाण्यामध्ये आपण आपला चेहरा पाहू शकत नाही. पाणी जर शांत असेल, नितळ असेल, स्वच्छ असेल, परिशुद्ध असेल, तर अशा पाण्यामध्ये आपण चेहरा सहज पाहू शकतो. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात, मनुष्याचं चित्त चंचल असेल, रागाने भरलेलं असेल, द्वेषाने भरलेलं असेल, वेगवेगळ्या विचारामध्ये चित्त गुंतलेलं असेल, चित्त भरकटणारं असेल, तर धम्म आपण श्रवण करू शकत नाही. धम्म श्रवण करण्यासाठी आपल्या चित्ताची परिशुद्धता असणं अत्यंत गरजेचं आहे. मनाला शांत करणं अत्यंत गरजेचं आहे. जर मन शांत असेल तर देशना आपण श्रवण करू शकतो. मन अशांत असेल, मन भटकणारं असेल, वेगवेगळ्या विषयामध्ये जर मन गुंतणारं असेल, तर असं चंचल चित्त कधीही धम्मश्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण जेव्हा देशना श्रवण करत असतो, तर तेव्हा मनाला असा आदेश दिला पाहिजे, मनाला अशी ऑर्डर आपण दिली पाहिजे की तुला 1 तास शांत बसायचं आहे, तुला 2 तास शांत बसायचं आहे, तुला 3 तास शांत बसायचं आहे. कोणाला? आपल्या मनाला. कारण स्वतःचं मन स्वतःच्या अधीन ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. भगवंत एका गाथेमध्ये असं म्हणतात, एखादा बलवान घोडा असेल आणि त्या बलवान घोड्याला आपल्या काबूमध्ये करणारा, आपल्या अधीन करणारा जर कुशल सारथी असेल, त्या कुशल सारथ्याला योग्य सारथी मी म्हणत नाही. भरकटणाऱ्या घोड्याला, बलवान घोड्याला जरी तो आपल्या काबूमध्ये करत असेल तरी त्याला मी कुशल सारथी म्हणत नाही. परंतु एखादा मनुष्य आपल्या चंचल चित्ताला, आपल्या भरकटणाऱ्या चित्ताला जर शांत करत असेल, आपल्या अधीन करत असेल, तर त्याला खऱ्या अर्थाने मी सारथी समजतो, त्याला खऱ्या अर्थाने मी बलवान समजतो. कारण मनाला आपल्या अधीन ठेवणे, मनाला आपल्या काबूमध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण चंचल मन आहे, कठीण मन आहे, दुर्दम्य आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना, देशना श्रवण करत असताना, कुशल कर्म, पुण्यकर्म करत असताना आपण नेहमी आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सर्व हे महान पुण्य तुमचं आहे. ज्या माता भगिनींनी मोठ्या प्रयत्नाने, मोठ्या प्रयासाने ही धम्म परिषद घडवून आणली. गेल्या 2 वर्षापासून तारीख भंतेंना ते मागत होते, तारीख मिळाली नाही, परंतु आज आपल्या कुशल कर्माच्या बलाने ही तारीख आपल्याला प्राप्त झाली. एवढ्या परिश्रमाने जर आपल्याला ही तारीख प्राप्त झाली, तर हे याद्वारा होणारं जे तुमचं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, तर ते महान आहे. आणि त्यामुळे देशना जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो, तेव्हा आपल्या मनाला परिशुद्ध, निर्मळ आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
भगवंत जेव्हा जेव्हा देशना देत असत, हजारो लोक, लाखो लोक भगवंताच्या समोर बसत असत देशना श्रवण करण्यासाठी. त्या लाखो लोकांच्या चित्ताचं भगवंत आपल्या ज्ञानाने अवलोकन करत असत. भगवंत जाणायचे हा संपूर्ण जनसमूह माझ्या समोर बसलेला आहे, त्या सर्व लोकांमध्ये कोणत्या व्यक्तींचं चित्त आज प्रसन्न आहे, कोणत्या व्यक्तींचं चित्त आज निर्मळ आहे, परिशुद्ध आहे, आज कोण श्रोतापन्न होणार आहे, कोण सकृतागामी होणार आहे, कोण अरहंत होणार आहे, हे भगवंत जाणायचे. आणि त्या व्यक्तीच्या चित्ताला भगवंत लक्ष करायचे आणि त्या व्यक्तीला भगवंत उपदेश करत असत. उपदेश श्रवण करणाऱ्या व्यक्तीला असं वाटायचं की भगवंत मलाच उपदेश करत आहे, मलाच भगवंत सांगत आहेत. परंतु वास्तविकतः भगवंत एका व्यक्तीच्या चित्ताला लक्ष करायचे आणि उपदेश करत असत. त्यामुळे अनेक लोकांना धम्माचा लाभ होत असे. एकाग्र चित्ताने, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जेव्हा आपण देशना श्रवण करतो तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. आणि त्यामुळे भगवंत सुरुवातीला दान कथा सांगायचे, दानाचं महत्त्व सांगायचे. त्यानंतर भगवंत शील कथा सांगायचे, शीलाचं महत्त्व सांगायचे. त्यानंतर भगवंत कामासनेचे दुष्परिणाम सांगायचे, त्याचं महत्त्व सांगायचे. वेगवेगळ्या विषयावरती भगवंत उपदेश करायचे. आणि जेव्हा संपूर्ण लोकांचं चित्त अगदी प्रसन्न होत असे, धम्मामध्ये प्रतिष्ठित होत असे, तेव्हा भगवंत श्रेष्ठ 4 आर्य सत्याची देशना देत असत. डायरेक्टली भगवंताने कधीही कुठेही, म्हणजे माझ्या जरी वाचण्यामध्ये असं कुठेही आलं नाही की भगवंताने डायरेक्ट 4 आर्य सत्याचा उपदेश केलेला आहे. सुरुवातीला भगवंत दानकथा, शीलकथा, स्वर्गकथा, नरककथा, दानाचे सुपरिणाम, न दान देण्याचे दुष्परिणाम, कामासण्याचे दुष्परिणाम, या छोट्या छोट्या गोष्टीच्या द्वारा, कथेच्या द्वारा भगवंत लोकांच्या चित्ताला प्रसन्न करायचे. आणि लोकांचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत उपदेश करत असत. ज्याप्रमाणे एखादा कुशल शेतकरी मिरगाचा पाऊस पडल्याबरोबर पेरणी करतो, मिरगाचा पाऊस पडल्याबरोबर कुशल शेतकरी पेरणी करत असतो. पेरणीच्या पूर्वी काय करतो? पेरणीच्या पूर्वी शेत तयार करून ठेवतो. म्हणजे पाऊस पडल्याबरोबर आपल्याला पेरणी करता आली पाहिजे. नांगरून ठेवतो, वखरून ठेवतो, काडी कचरा काढून ठेवतो, अत्यंत स्वच्छ अशी जमीन तो तयार करतो. आणि स्वच्छ जमीन तयार केल्यानंतर पाऊस आल्याबरोबर त्या जमिनीमध्ये बी तो पेरत असतो. अगदी भगवंत सुद्धा एक कुशल शेतकरी होते. भगवंत स्वतःला एक कुशल शेतकरी म्हणतात. कसी भारद्वाज नावाचं सुत्त बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्या कसी भारद्वाज सुत्तामध्ये भगवंत स्वतःला शेतकरी म्हणतात. भगवंत असे म्हणतात की मी सुद्धा शेतकरी आहे. कारण तो कसी भारद्वाज भगवंताला म्हणतो, मी कमावतो, मी मेहनत करतो, मी परिश्रम करतो, मी परिश्रम करून खातो, तू मात्र तरुण आहेस. आणि तरुण असताना सुद्धा तू अशा प्रकारे का हातामध्ये भिक्षापात्र घेतो, का तू लोकांच्या दारोदार फिरतो, अशा पद्धतीने तो भगवंताला बोलतो. तर भगवंत तिथे सांगतात की मी सुद्धा शेतकरी आहे. तो विषय वेगळा आहे. कसी भारद्वाज नावाचं सुत्त सुत्तनिपातामध्ये आहे, तर ते आपण वाचू शकता. किंवा पूजनीय एन धम्मानंदजी भंतेंनी सर्च रिसर्च यावरती मला वाटते कसी भारद्वाज सुत्ताच्या संदर्भामध्ये डिटेल धम्मदेशना दिलेली आहे. तर भगवंत सुद्धा एक शेतकरी होते. त्यामुळे देशना जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो तेव्हा आपल्या चित्ताची परिशुद्धता ही आपण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचा धम्म अशांत चित्ताला शांत करणार आहे. कारण चित्त आपलं अशांत आहे. आपण दुःखी आहो, आपण कष्टी आहो, आपण बेचैन आहो. वेगवेगळ्या प्रकारचं दुःख या संसारामध्ये अनेक प्रकारच्या मनुष्यांना आहे. वेगवेगळ्या प्रकारचं दुःख. कोणाला पारिवारिक दुःख आहे, कोणाला आध्यात्मिक दुःख आहे, कोणाला शारीरिक दुःख आहे, कोणाला धनसंपत्ती नसण्याचं दुःख आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दुःख, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाने
मनुष्य प्राणी ग्रासलेला आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की काही सुखाचे क्षण आपल्या जीवनामध्ये येतात, तर त्या सुखाच्या क्षणाला आपल्याला जगता आलं पाहिजे. त्या सुखाच्या क्षणाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सुखाच्या क्षणाला जर आपल्याला ओळखता आलं, आपल्याला ते क्षण जगता आले, तर त्या क्षणाचा म्हणजे त्या पुण्याचा संचय हळूहळू आपण करत असतो. थोकम थोकम पुण्य करोते असं भगवंतांनी म्हटलं आहे. थोडे थोडे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. थोडे थोडे कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये आपण केले पाहिजे. थोडं थोडं दान कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. थोडं का होईना उपसताचं पालन आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. थोडी अनापानसतीची भावना आपण केली पाहिजे. थोडी विपश्यनेची भावना आपण केली पाहिजे. थोडी मंगलमैत्रीची भावना आपण केली पाहिजे. म्हणजे थोडं 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 जसा जशा पद्धतीने आपल्या मनाच्या मानसिकतेला अनुसरून जसा जसा आपल्याला अभ्यास करता येतो, तशा तशा पद्धतीने आपण धम्माचा अभ्यास केला पाहिजे. जर तशा प्रकारे धम्माचा आपण अभ्यास करत असेल, धम्माला जाणत असेल, धम्माला समजून घेत असेल, तर आपलं जीवन हे सुखपूर्वक मार्गाने आपण नेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण थोडे थोडे कर्म आपण केले पाहिजे. कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज मोठी संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे, कारण पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपल्याला श्रवण करायला मिळत आहे. हे मोठं पुण्य आहे तुमचं. कारण सब्ब दानंग धम्म दानंग झिनाती असं भगवंतांनी म्हटलं आहे. सर्व दानामध्ये जर श्रेष्ठ जर दान कोणतं असेल, तर ते म्हणजे धम्मदान आहे. भिक्खू संघ तुम्हाला उपदेश करत आहे. मोठ्या स्वरूपामध्ये भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि त्यामुळे भिक्खू संघ आज तुम्हाला एवढं मोठं दान करत आहे. तुम्ही आमिष दान केलं, भिक्खू संघाला भोजनाचं दान दिलं. आज आम्ही भोजन करण्यासाठी जेव्हा भिक्खू संघ गेला, या गोष्टीवरती मी थोडा प्रकाश टाकणार आहे. मानवी जीवनामध्ये भगवंताने 4 पुण्यकर्म अत्यंत महत्वपूर्ण सांगितले आहे. 4 प्रकारचे पुण्यकर्म सदग्रस्त लोकांनी नेहमी केले पाहिजे. तुम्हाला जर पुण्य हवा आहे, तुम्हाला जर कुशल कर्म करायचं आहे, तुम्हाला जर चांगलं कर्म करायचं आहे, तर 4 प्रकारचे पुण्यधर्म आपण नेहमी केले पाहिजे. 4 प्रकारच्या गोष्टी आपण नेहमी केल्या पाहिजे, ज्याला भगवंताने चतुपचय दान असं म्हटलं आहे. म्हणजे 4 प्रकारच्या गोष्टी आपण संघाला नेहमी दान दिल्या पाहिजे. कारण धम्म बघा 3 गोष्टीमध्ये आहे. एक दानामध्ये धम्म आहे, एक शिलामध्ये धम्म आहे, आणि भावना करण्यामध्ये धम्म आहे. दानही आपण दिलं पाहिजे, शिलाचं पालनही आपण केलं पाहिजे. आणि जे दान आपण करतो, जे शील पालन करत असतो, जे धम्म आपण आचरण करत असतो, त्याची भावना सुद्धा आपण केली पाहिजे. शील, समाधी, प्रज्ञा या 3 अंगाने भगवंताने धम्म समजावून सांगितला आहे. आणि त्यामुळे एक अंग आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण जे दान पुण्य करत असतो, हे दान 4 प्रकारचं आपण नेहमी केलं पाहिजे. तुम्ही नेहमीच करत असता दान. जसं एक दान तुम्ही करता, एक भोजन दान करता, चिवरदान तुम्ही करता, एक ज्याला पिंडपातिक भोजन दान आपण म्हणत असतो. चिवरदान वस्त्रदान आपण देत असतो. भिक्षूंना आपण औषधी सुद्धा दान देत असतो. विहारासाठी सुद्धा आपण दान देत असतो. तर हे दान दिल्यामुळे काय लाभ होतो, हे दान दिल्यामुळे काय पुण्य होतं, आणि ते पुण्य, ते कुशल कर्म आपण करत असताना आपल्या चित्ताची मानसिकता कशी असावी. एक चित्त आपलं प्रसन्न असलं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी धम्म हा अगदी बारीक सारीक बघा भगवंताने सांगितलं. जसं भोजनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की आज बघा ज्या माता भगिनींनी भोजन दिलं, तसं नेहमीच होते आमच्या बाबतीमध्ये, म्हणजे नेहमीच तशा प्रकारचं होते. कारण तुमच्या मनामध्ये खूप श्रद्धा आहे, तुमच्या मनामध्ये खूप श्रद्धा आहे. आज एवढी श्रद्धा होते की आमचे भंतेजी असं म्हणतात की ताटामध्ये खेळण्यासाठी जागा पाहिजे की नाही. ताटामध्ये खेळण्यासाठी म्हणजे हाताला खेळावं लागेल ना ताटामध्ये. जर हाताला जर ताटामध्ये खेळता आलं तर माणूस खाईल ना काहीतरी. म्हणजे ताटामध्ये अगदी खेळण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. म्हणजे नेमकं कुठं टाकावं. ऐक ना, गुलाबजामू भातावर, गुलाबजामू भाजीवर, ऐक ना, गोड कोणतं होतं, तिखट कोणतं होतं, खारट कोणतं होतं, बिलकुल काही पत्ता नाही. तसा काही विषय नाही आहे. म्हणजे चवीचा काही विषय नसतो. भिक्खू संघाला जसं दिलं तसं खातात. कारण भिक्षा पात्रामध्ये भोजन करण्यामागचा उद्देशच तो असतो की कुठल्याही पदार्थाची चव लागली नाही पाहिजे. ना खारट, ना तिखट,
ना तुरट ना आंबट कुठल्याच प्रकारचं. परंतु जेव्हा आपण भोजन वाढत असतो तर भोजन वाढत असताना सुद्धा म्हणजे भिक्खूंच्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे. ऐक ना, भोजन देत असताना तुम्ही माता पिता आहात की नाही, तुम्ही आई वडील आहात आमचे. 21 वर्षापासून आम्ही घर सोडलं. 21 वर्ष घर सोडून झाले म्हणजे 21 वर्षापासून तुम्ही आमचे माता पिता आहात. मग तुमचंच आम्ही भोजन ग्रहण करतो. तुम्ही जे दिलेलंच अन्न आपण ग्रहण करत असतो. तर भोजन देण्याचे सुद्धा नियम भगवंताने सांगितलं आहे. भोजन कसं दिलं पाहिजे, भोजन कसं वाढलं पाहिजे, भोजन कसं खाल्लं पाहिजे, या सर्व प्रकारच्या गोष्टींचे बघा भगवंताने नियम सांगितले आहे. तर ते नियम आपण जाणून घेतले पाहिजे, ते नियम आपण शिकून घेतले पाहिजे. म्हणजे आपण जे काही करत असतो, काही लोकांचं आता कालची गोष्ट, भोजन झालं होतं म्हणजे भोजन पूर्ण झालं, अगदी भंतेजीने हात धुतला, एक आई धावत धावत आल्या, अर भोजन झालं का? म्हणजे भंतेजी लगेच लगेच मी हलवा आणला म्हणून टाकून दिला हलवा ताटामध्ये. हात धुतला, हात धुतल्यानंतर सुद्धा हलवा टाकूनच दिला. आता भंतेजी मग टाकला तर टाकला, आता खातोच म्हणत खाल्ला थोडासा. म्हणजे नेमकं जी प्रेम भाव आहे तो अतिशय चांगलाच आहे. परंतु भिक्खूंच्या आरोग्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. एकदम साधं सकस भोजन आपण दिलं पाहिजे, एकदम साधं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये तेल अधिक नसावं, एकदम साधं आपण दिलं पाहिजे, जेणेकरून आरोग्याची, कारण आरोग्य परमालाभा भगवंतांनी म्हटलं की नाही, कारण आरोग्य महत्वपूर्ण आहे. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य हे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि भोजनामुळे, भोजनाची मात्रा जाणली ना भगवंताने, भगवंत असे म्हणतात की भोजन सुद्धा योग्य प्रमाणामध्ये असलं पाहिजे, भोजनाची मात्रा सुद्धा जाणली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो ते उदाहरण बघा. एकदा राजा प्रसेनजित भगवंताच्या समोर बसला. आता राजे लोक, श्रेष्ठी लोक भगवंताच्या समोर बसायचे आणि उपदेश श्रवण करायचे. राजा प्रसेनजित विचार करतो की भगवंताची देशना आपल्याला श्रवण करायचे आहे आणि भगवंताची देशना श्रवण करत असताना मग भोजन करून गेलं पाहिजे, कारण सांगता येत नाही भगवंत किती वेळ बोलतात, कारण रात्रंदिवस देशना चालत असत. भगवंत बोलायचे आणि भगवंताला जर थकवा आला, कारण 6 वर्ष भगवंताने तपश्चर्या केली होती, त्यामुळे भगवंताच्या पाठीमध्ये वेदना होत असत. तर कधी कधी प्रसंग असे आहे साहित्यामध्ये, त्रिपिटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की भगवंत म्हणतात की सारीपुत्त भिक्खू संघ प्रसन्न आहे, सारीपुत्त उपासक उपासिका प्रसन्न आहे, परिषद ही अत्यंत प्रसन्न आहे, परंतु माझी थोडी पाठ दुखत आहे, मी थोडं आराम करतो, तू भिक्खू संघाला उपासकांना धम्मदेशना दे. भगवंताच्या उपदेशाला कंटिन्यू करण्याची क्षमता फक्त सारीपुत्त भंतेमध्ये होते. अन्य कोणताही भिक्षू भगवंताच्या देशनेला कंटिन्यू करू शकत नव्हते, कारण भगवंत जी देशना देत असत त्या देशनेला सविस्तर करण्याची प्रज्ञा फक्त सारीपुत्त भंतेमध्ये होते. आणि त्यामुळे भगवंत असं म्हणजे भिक्खूनो, माझा हा पुत्र माझ्या नंतर प्रज्ञेमध्ये अग्र आहे. भगवंताच्या नंतर जर प्रज्ञेमध्ये कोणी अग्र होतं तर ते महाश्रमण सारीपुत्त होते. आणि त्यामुळे जेव्हा भगवंताच्या देशना रात्रंदिवस चालत असत तर राजा विचार करतो की भगवंताची देशना श्रवण करायचे आहे, तर भोजन करून आपण गेलं पाहिजे. आता राजा प्रसेन जरा जास्तच आवडीचा पदार्थ होता, कधी कधी लोकांना जास्त खायला आवडते, राजाला सुद्धा जास्तच खायला आवडत होतं आणि त्यामुळे त्याची भोजनाची मात्रा जरा जास्तच होती आणि जरा जास्तीच खाऊन गेला. थोड्या वेळापर्यंत प्रसन्न राहिलं चित्त. आता शेवटी अन्न सुद्धा जास्त जर झालं तर शरीराला काही ते शांत बसू देत नाही. राजा बसला, थोडा वेळ शांत होता, प्रसन्न होता. हळूहळू बघा राजाला डुलक्या येऊ लागल्या, डुलक्या येत होत्या. आता समोर जर मनुष्य बसला, देशना देत आहेत, आणि जर एखादा मनुष्य डुलक्या देत आहे, झोपत आहे, बरं शांतपणे काही काही लोक झोपतही नाहीत, काही काही लोक शांत झोपतही नाहीत, झोपता झोपता दुसरी आवाज सुरू होतात, दुसरी आवाज सुरू झाली का जरा डिस्टर्ब होते. तर राजा झोपू लागला. भगवंत क्षणामध्ये विषय बदलतात, विषयाला बाजूला देतात थोडं, आणि भगवंत असे म्हणतात त्याच्या राजाच्या बाजूला राजाचा एक सेवक असतो, अंगरक्षक असतो. पूर्वीच्या काळामध्ये अंगरक्षक असायचे. तो हुशार होता, बुद्धिवान होता, सुदर्शन त्याचं नाव असते. तर राजा त्याला उद्देश म्हणतो की अरे सुदर्शन, तू कोण आहे?
तो म्हणतो भगवान मी राजाचा अंगरक्षक आहे. राजाचा अंगरक्षक आहे. अरे राजाचं अंग तर सुटत चाललं. राजाचं जे अंग आहे सुटत चाललं. राजा डुलक्या मारायले आणि कशाचं रक्षण तू करत आहे? जो राजा डुलक्या मारत आहे, जो राजा झोपत आहे, त्या राजाचं संरक्षण तू कसं करत आहे? तू तर स्वतःला अंगरक्षक समजत आहे. आणि अंगरक्षकाचं काम का आहे की राजाच्या शरीराची रक्षा करणे. पण राजा तर असा सुटत आहे. भगवंत एका गाथेमध्ये म्हणतात, भगवंताचं आहे, माझं काही नाही, कारण मी माझ्या पदरचं काही सांगत नाही. भगवंत असे म्हणतात, खाऊन खाऊन बैलासारखं मांस वाढवण्यापेक्षा, गाथेमध्ये एक उदाहरण आहे, खाऊन खाऊन बैलासारखं मांस वाढवण्यापेक्षा आपली बुद्धिमत्ता वाढवली पाहिजे, आपली प्रज्ञा वाढवली पाहिजे. कारण प्रज्ञा जर वाढवली, बुद्धिमत्ता जर वाढवली तर सुखाचा मार्ग आपल्याला प्राप्त होत असतो. भगवंत त्याला एक गाथा सांगतात. राजाला ही गाथा पाठ करा म्हणतात. राजा म्हणतो मला तर काही वेळ नाही. मग सुदर्शनला राजा सांगतो की ही गाथा तू पाठ कर. जेव्हा जेव्हा मी भोजनाला बसतो तेव्हा तेव्हा ही गाथा तू म्हणायची आणि मग मी तशा प्रकारची प्रॅक्टिस करू. तर भोजन बसल्यानंतर तो सुदर्शन गाथा म्हणायचा. भगवंत असे म्हणाले, भगवंत असे म्हणाले की भोजनामध्ये मात्रा जाणावी, योग्य भोजन करावं, मात्रायुक्त भोजन करावं. अति भोजन करणे शरीरासाठी मनासाठी हानिकारक असते. सुरुवातीला असं तो गाथा म्हणू लागला. राजाला लगेच राग यायचा. राग आल्याबरोबर तो लगेच म्हणायचा भगवंत असे म्हणाले. मी थोडं म्हणत आहे कारण भगवंताने असं म्हटलं. भगवंत असे म्हणाले म्हटले की राजा शांत बसायचा. मग लगे भोजन जरी राजाला आवडू लागलं, भगवंत असे म्हणाले भोजनामध्ये मात्रा जाणावी की राजा हात बाजूला करायचा. कमी करता करता बघा राजा अगदी कमी भोजन करू लागला आणि राजाचं शरीर एकदम संतुष्ट झालं, शरीर एकदम हलकं झालं. हलकं शरीर झाल्याबरोबर राजा मनामध्ये विचार करतो की अरे भगवंत किती कल्याणकारक आहे, भगवंत किती कल्याण मित्र आहे. तो लगेच भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो भगवान, साधू भगवान, किती आश्चर्याची गोष्ट आहे भगवान. मी आता अत्यंत स्वतःला प्रसन्न ठरवत आहे, मी स्वतःला प्रसन्न समजतो, मी अत्यंत उत्साही समजतो भगवान. कारण माझं शरीर आता हलकं झालेलं आहे. माझं शरीर हलकं झालं, माझी तब्येत कमी झाली आणि त्यामुळे भगवंत केवळ मनाचंच रक्षण करत नाहीत तर भगवंत शरीराचं सुद्धा रक्षण करतात. भगवंताने माझ्या मनाची सुद्धा रक्षा केली आणि माझ्या शरीराची सुद्धा रक्षा केलेली आहे. त्यामुळे बांधवांनो भोजन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे भोजन दान जेव्हा जेव्हा आपण देत असतो तर अत्यंत व्यवस्थितपणे आपण भिक्खू संघाला भोजन दिलं पाहिजे. आमच्या भंतेजी नेहमीच म्हणतात हात धुवून वाढा बरं, हात धुवून वाढा, कारण तुमचे फुलाचे हात आहेत. म्हणजे स्वच्छता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मानवी जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर थायलंडला गेलात, तुम्ही जर श्रीलंकेला गेलात तर तेथे तुम्हाला स्वच्छता कशी आहे, किती नीटनेटकेपणा आहे, तो देश किती स्वच्छ आहे हे बघा पाहायला आपल्याला मिळते. कारण स्वच्छता आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शरीरही स्वच्छ असलं पाहिजे आणि मनही स्वच्छ असलं पाहिजे. जर शरीर आणि मन जर स्वच्छ असेल, निर्मळ असेल तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण हळूहळू वाटचाल करत असतो. त्यामुळे भोजन देत असताना आपण आपल्या पुत्र बनवून भिक्खू संघाला अत्यंत म्हणजे स्वादिष्ट, अत्यंत रुचकर आणि अत्यंत साध्या पद्धतीचं आपण भोजन दिलं पाहिजे की ज्या भोजनामुळे त्यांचं आरोग्य त्यांना प्राप्त झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण चिवर वस्त्र दान करत असतो भिक्खू संघाला. चिवर वस्त्र देत असताना सुद्धा योग्य वस्त्र दिलं पाहिजे. कालच्या देशनेमध्ये मी सांगितलं की दानदाते 3 प्रकारचे असतात. एक दानपती असतो, एक दान सहाय्यक असतो आणि एक दान दास असतो. 3 प्रकार असतात. दानपती म्हणजे काय, तर आपण ज्या वस्तू वापरतो त्याच्यापेक्षा अधिक उच्च दर्जाच्या वस्तू जर आपण भिक्खू संघाला दान दिल्या तर तो दानपती ठरत असतो. जर आपण ज्या वस्तू वापरतो त्याच्यापेक्षा म्हणजे त्या समान रूपाने, सारख्याच रूपाने जर आपण वस्तू दान दिल्या तर आपण दान सहाय्यक ठरत असतो. आपण ज्या वस्तू वापरतो त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाच्या, कमी किमतीच्या, हलक्या वस्तू जर आपण दान दिल्या तर आपण दान दास ठरत असतो. भगवंत असे म्हणतात हे दान दात्यांचे 3 प्रकार आहेत.
चिवराच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण चिवर दान करत असतो, कारण वस्त्र दान करणे हे महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. खरं तर सुरुवातीला वस्त्र दान करण्याची काही मुभा नव्हती. जीवकाच्या पुण्याईमुळे तुम्हाला ती संधी प्राप्त झाली बघा. कारण पूर्वीच्या काळामध्ये भिक्षू पाशकुलिक असायचे. म्हणजे जे काही रस्त्यावर कुड्या कचऱ्यावरती पडलेले कपडे असतील, एखाद्या गर्भवती स्त्रीने वापरून फेकलेले कपडे असतील, किंवा प्रेताला गुंडाळलेले जे काही वस्त्र असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र एकत्र करत असत, त्याला शिवत असत, त्याला रंग देत असत आणि अशा प्रकारचे चिवर भिक्षू परिधान करत असत, ज्याला पाशकुलिक चिवर म्हटलं जातं. परंतु जेव्हा जीवक प्रद्योत राजावरती उपचार करत असतो, तर प्रद्योत राजा जीवकाला 2 दुशाली दान करत असतो. अत्यंत लाख मोलाच्या त्या दुशाली असतात आणि तो विचार करतो की एवढी मौल्यवान वस्तू नेमकी कोणाला देऊ शकतो. मी तर वैद्य आहे, माझं वस्त्र तर एकदम साधा आहे, मी तर हे परिधान करू शकत नाही, मग हे नेमकं आपण कुणाला दिलं पाहिजे. तर त्याच्या मनामध्ये आपल्या उपकारकर्त्याची त्याला आठवण होते, राजा बिंबिसाराची. कारण बिंबिसाराच्या दरबारामध्ये तो वाढत असतो. तो विचार करतो की आपल्याला ज्यांनी वाढवलं तो पुत्र, त्यांचा अभय जो असतो राजकुमार, त्याला तो देत असतो. भेट म्हणून ती पाठवतो. ही दुसरी दुशाल आपण कोणाला दिली पाहिजे, तर दुसरी दुशाल वापरण्याचा सन्मान जर कोणाला प्राप्त होत असेल तर तो म्हणजे भगवंताला आहे. आपण भगवंताला ही दुशाल दान दिली पाहिजे. जीवक भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो, भगवान मला एक वर पाहिजे. भगवंत म्हणतात की जोपर्यंत मी वर ऐकत नाही तोपर्यंत वर देत नाही. तर जीवक म्हणतो, भगवान भिक्खू संघाच्या हिताचा, सुखाचा, कल्याणाचा वर आहे. तर ठीक आहे. तर तो म्हणतो, भगवान ही दुशाल आपण स्वीकार करावा. आणि ती दुशाल भगवंताला पहिल्यांदा वस्त्र स्वरूपामध्ये जीवक दान करत असतो. तेव्हा भिक्खू संघाला भगवंत एकत्र करतात आणि सांगतात की भिक्षूंनो, अनुमती देत आहे की उपासकांनी दिलेलं वस्त्र तुम्ही स्वीकारू शकता. आणि तेव्हापासून उपासक भिक्खूंना वस्त्र दान करत असत, वस्त्र देत असत. तर ते वस्त्र चिवर आपण दान भिक्षूंना देत असतो. तुम्ही जर थायलंडला गेले, तुम्ही जर श्रीलंकेला गेले आणि चिवराची किंमत जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला विश्वास सुद्धा पटणार नाही. बिलकुल नाही, बिलकुल विश्वास पटत नाही तुम्हाला, एवढे महाग चिवरा. आता हे एन धम्मानंद भंतेच्या अंगावरती नवीन श्रीलंकेमध्ये चिवर घेतलं, कितीचा आहे? 7,000चा आहे. कितीचा आहे? 7,000चा. 7,000 कुठे चिवर असते का? इकडे आमच्या नालंदा गॅलरीला तर 1500 भेटते, आहे की नाही? नालंदा गॅलरीमध्ये तर 1500 मध्ये भेटते आम्हाला, आहे की नाही? 1200 मध्ये भेटते आम्हाला, 2000 मध्ये भेटते आम्हाला. म्हणजे वस्त्र क्वालिटी, जसं तुम्ही कपडे घेता, कपडे घेताना दुकानामध्ये जेव्हा जाता तेव्हा काय म्हणता? पैशाची चिंता नाही, कपडा चांगला टाका, वस्त्र चांगलं टाका. म्हणजे स्वतःसाठी जेव्हा आपण, तुम्ही असं म्हणाल भंतेजी आपल्याला द्यावा म्हणून म्हणतात, तसं काही विषय नाही. जे आहे की नाही, जे सांगत आहे तुम्हाला, कारण जे कुशल कर्म आपण करत असतो, 3 भगवंताने सांगितले, दान दास, दान सहाय्यक आणि दान पती. दानपती आपण बनलं पाहिजे, दान सहाय्यक आपण बनलं पाहिजे, दान दास कधीही आपण बनू नये. कारण दान दास जर आपण बनत असेल तर आपल्या प्रज्ञेचा विकास तिथे झाला नाही, स्पष्टपणे त्याची अनुभूती आपल्याला होत असते. आणि त्यामुळे वस्त्र जेव्हा आपण भिक्षूंना देतो, वर्षातून एकदाच का होईना, वर्षातून एकदा जरी आपण वस्त्र दिलं, चांगल्या क्वालिटीचं वस्त्र आपण भिक्षूंना दान दिलं पाहिजे, जेणेकरून त्या भिक्षूने ते वस्त्र परिधान केलं पाहिजे, ते वस्त्र घातलं पाहिजे. कारण जोपर्यंत वस्त्र भिक्षू परिधान करत नाही, वस्त्र घालत नाही, तोपर्यंत तुमचं काय पुण्य होणार आहे? कपाटाच्या कपाटा भरलेले असतात कपड्याने, वस्त्राने, वस्त्र कारण उपयोगाचं येत नाही काही. आणि जी गोष्ट उपयोगाची येत नाही ती आपण देऊन सुद्धा काही फायदा होत नाही. वाळवंटामध्ये जर आपण कितीही चांगलं बी टाकलं तर काही उपयोग आहे का? बिलकुल उपयोग नाही आहे. अगदी दानाच्या संदर्भामध्ये सुद्धा तसंच आहे. जर आपण देतो आणि ती वस्तू जर वापरल्या जात नाही तर त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ बघा होत नाही. आणि त्यामुळे वर्षातून एकदाच का होईना दिलं तर आपण चांगलं वस्त्र भिक्षूंना, भिकुनींना दान दिलं पाहिजे. आणि त्यामुळे हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आपण हे दान करताना सुद्धा अत्यंत उच्च दर्जाचं दान दिले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण आरोग्याच्या संदर्भामध्ये भिक्षूंना औषधी सुद्धा दान दिली पाहिजे. औषधी सुद्धा, कारण औषधीचं दान सुद्धा भगवंताने सांगितलं. औषधी सुद्धा आपण भिक्षूंना दान दिले पाहिजे. ते सुद्धा आपल्या जीवनातील महान आणि असीमसक पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आपण विहारासाठी सुद्धा नेहमी दान दिलं पाहिजे. आपण भिक्खू निवासासाठी सुद्धा नेहमी दान दिलं पाहिजे. कारण विहारासाठी दान देणे, भिक्खू निवासासाठी दान देणे हे महान आणि असीमस पुण्यकर्म आहे. अजरामर अनंत काळापर्यंत ते फळ तुम्हाला प्राप्त होतं, अनंत काळापर्यंत. विहारासाठी आपण जे काही देत असतो अनंत काळापर्यंत त्याचं पुण्य होत असते. कसं होते अनंत काळापर्यंत? जीवकाचं नाव आपण काढतो की नाही, अनाथपिंडकाचं नाव आपण काढतो की नाही, माता विशाखेचं नाव काढतो की नाही? आज ते जिवंत आहेत का? बिलकुल नाही आहे. परंतु जोपर्यंत भगवंताचा धम्म या सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे तोपर्यंत अनाथपिंडक जिवंत आहे, तोपर्यंत माता विशाखा जिवंत आहे. कारण दान पुण्यामुळे मनुष्य जिवंत असतो. किती देतो, कसं देतो याला विशेष महत्व नाही आहे. चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंताने म्हटलं आहे. चेतनेच्या आधाराने जेव्हा जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर तेव्हा तेव्हा आपलं कुशल कर्म आणि पुण्यकर्म होत असते. बघा, एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर भंतेजी सुद्धा देशना देणार आहेत. माता विशाखेने बघा पूर्वाराम विहार दान दिलं. 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखेने ते विहार दान दिलं बघा. आणि विहार दान देत असताना तुम्हाला सर्व स्टोरी माहित आहे. विशाखे मातेची स्टोरी आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलवरती अगदी डिटेलमध्ये माता विशाखाचं संपूर्ण जीवन चरित्र एक 15 भागामध्ये आपण म्हणजे विशाखावत्तू सांगितलेली आहे. अगदी बारीक सारीक सर्वच्या सर्व गोष्टी विशाखाच्या संदर्भामध्ये त्या चॅनलवरती आहेत. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देत आहे की चेतना किती महत्वपूर्ण आहे. आपल्या चित्ताची अवस्था कुशल कर्म करताना, पुण्यकर्म करताना, दान कर्म करताना किती महत्वपूर्ण आहे. माता विशाखा पूर्वाराम विहार निर्माण करते, 27 करोड रुपये खर्च करते, 9 लाखाचा जागा विकत घेते, 9 लाखाचं विहार निर्माण, 9 करोडचं विहार निर्माण करते, 9 करोडची जागा घेत असते आणि उत्सव करण्यासाठी 9 करोड रुपये खर्च करते. 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखा पूर्वाराम विहाराची निर्मिती करत असते. दुर्दैवाची गोष्ट, आता फार कमी अवशेष तिथे आपल्याला श्रावस्तीमध्ये पाहायला मिळतात. केवळ एक छोटासा स्तंभ तिथे आहे, बाकी सर्व जमिनीखाली गडप झालेला आहे. तिथे जेव्हा माता विशाखा विहार निर्माण करते तर माता विशाखेच्या सहेलीला, मैत्रिणीला सुद्धा असं वाटतं, कधी कधी तुमच्या पण मैत्रिणी असतात, काही जर दान पुण्य करायचं असेल तर त्या सुद्धा म्हणतात की माझा सुद्धा थोडासा वाटा या दान पुण्यामध्ये असला पाहिजे, भोजनामध्ये असला पाहिजे, चिवर दानामध्ये सुद्धा असला पाहिजे. कधी कधी असं म्हणतं की या भिक्खू संघासाठी माझ्या वतीने आम्ही चिवर दान करतो, माझ्या वतीने आम्ही परिष्कार दान करतो. म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं या कार्यामध्ये माझा सुद्धा खिरीचा वाटा असला पाहिजे, मला सुद्धा थोडंसं पुण्य मिळालं पाहिजे. अगदी अशाच पद्धतीने माता विशाखाची एक मैत्रीण होती. तिला सुद्धा असं वाटलं विशाखासारखं तर आपण दान करू शकत नाही, एवढं तर आपण धनवान नाऊ, एवढं श्रीमंत नाही आहे, तर आपण छोटंसं दान केलं पाहिजे. 1 लाख मोलाचा गालीचा ती मैत्रीण आणत असते. माता विशाखाकडे जाते आणि विशाखेला म्हणते की सहेली भगिनी, तुझे एवढं कुशल कर्म करत आहे, एवढं पुण्यकर्म करत आहे, मला सुद्धा असं वाटतं की या पुण्यामध्ये मी सुद्धा सहभागी झालो पाहिजे. 1 लाख मोलाचा गालीचा मी आणलेला आहे, तर मी कुठे टाकू? हा गालीचा मी कुठे अंथरू, कुठे टाकू? तू मला जागा सांग, तू जिथे म्हणशील तिथे हा गालीचा मी टाकते. असं म्हटल्याबरोबर माता विशाखाला वाटतं जागा तर कुठेच शिल्लक नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे गालीचे माता विशाखाने विहारामध्ये ऑलरेडी टाकलेले होते. परंतु मैत्रिणीचं मन कसं दुखवावं? मी जर तिला म्हटलं की जागाच नाही तर तिचं मन दुखेल, कदाचित ती माझ्याप्रती द्वेष सुद्धा करेल, माझं अकुशल कर्म होईल, वाईट कर्म होईल. त्यापेक्षा माता विशाखा हुशार असते, बुद्धिवान असते. ती म्हणते हे बघ, तुला जिथे वाटेल तिथे विहारामध्ये तू टाकू शकते, कुठेही जा. पहिल्या माळ्यावरती टाक, दुसऱ्या माळ्यावरती टाक, तिसऱ्या माळ्यावरती, चौथ्या माळ्यावरती, तुला जिथे जागा मिळेल तिथे हा गालीचा तू टाकू शकते. माझी तुला फुल परमिशन आहे, माझी सहमती आहे तुझ्या दान पुण्यासाठी, दानाचं अनुमोदन आहे. आणि जेव्हा ती जाते, पहिल्या माळ्यावरती जाते, तिच्या गालीच्या पेक्षा अत्यंत
उच्च दर्जाचे गालिचे ऑलरेडी विहारामध्ये टाकलेले असतात. दुसऱ्या माळ्यावरती जाते तिथे तसं, तिसऱ्या माळ्यावरती सर्वच्या सर्व पूर्वाराम विहारामध्ये ती फिरून येते, एकही जागा शिल्लक राहत नाही. ती विचार करते की अरे, मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली होती कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. कारण मनामध्ये इच्छा उत्पन्न होणे ही फार मोठी गोष्ट आहे. मनुष्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्नच होत नाही, आणि उत्पन्न जर झाली तर ती पूर्ण झाली पाहिजे. जर पूर्ण नाही झाली तर कुशल कर्म होणार नाही, पुण्यकर्म होणार नाही. ती विचार करते की मी तर गरीब आहे, आणि तरी सुद्धा माझ्या मनामध्ये दान कर्म करण्याची इच्छा उत्पन्न झाली, पण बघा माझ्या कर्मामध्ये नाही आहे हे कुशल कर्म पुण्यकर्म करणे. आणि तिला थोडस दुःख होते, ती थोडी दुःखी होते, कष्टी होते, आणि सहज बघा तिच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. अगदी काही क्षणामध्ये भंते आनंद समोरून येतात, तिला पाहतात आणि अरे तू का रडत आहे, का रडताय, काय कारण आहे. तर ती म्हणते भंते बघा ना, माझी इच्छा झाली होती की मी सुद्धा दान कर्म करावं, मी सुद्धा कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, परंतु भंते विहारामध्ये असे कुठेही स्थान नाही आहे, कुठेही अशी जागा नाही आहे की ज्या जागेवरती हा गालिचा मी अंथरू शकेल. भंते आनंद फार हुशार असतात, फार बुद्धिवान असतात. बहुश्रुत भिक्खूंमध्ये भगवंताने त्यांना अग्रस्थान दिलं आहे, आणि त्यामुळे आनंद भंते असं म्हणतात की असं ठीक आहे, मी तुला योग्य स्थान दाखवतो, मी तुला योग्य स्थान दाखवतो. हा शब्द जेव्हा माता विशाखेच्या कानावरती पडतो, माता विशाखा एकदम आश्चर्य वाटते. विशाखेला वाटते की अरे, अशी कोणती जागा शिल्लक आहे की ज्या जागेवरती मी गालिचा टाकला नाही आहे. तिला सुद्धा उत्सुकता वाटते, आणि मनामध्ये थोडा हर्ष होतो, आनंद होतो की चला आपल्या सहेलीचं पुण्यकर्म होत आहे. पण आश्चर्य सुद्धा तिला वाटते की आपल्याकडून नेमकं जागा ती कोणती शिल्लक राहिली की जिथे आपण ते गालिचा टाकलेला नाही आहे. क्षणामध्ये आनंद म्हणते तिला पुष्करणीकडे घेऊन जातात. पूर्वीच्या काळामध्ये जिथे जिथे विहार निर्माण केलं जात असे तिथे तिथे पुष्करणी असायची. राजाच्या राजदरबारामध्ये सुद्धा पुष्करणी असायचे, जिथे विहारामध्ये आल्यानंतर हातपाय धुणे, फ्रेश होणे, नंतर विहारामध्ये प्रवेश करणे. तर जिथे पुष्करणी होते पूर्वाराम विहाराचे, तर त्या पुष्करणीच्या बाजूला गालिचा टाकायची आठवण माता विशाखेला राहिली नाही. भंते आनंद म्हणतात इथे तू गालिचा टाक. जेव्हा भगवंत पूर्वाराम विहारामध्ये येतील, इथे पाय धुतील, हात धुतील, फ्रेश होतील, आणि भगवंत फ्रेश झाल्यानंतर, भिक्खू संघ फ्रेश झाल्यानंतर पहिला पाऊल तुझ्या गालिच्यावरती पडेल, आणि त्याच्यानंतर भगवंत पूर्वाराम विहारामध्ये जातील. एवढा तिला हर्ष होतो, एवढा तिला आनंद होतो. मनुष्याची चेतना ही अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण तिच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न झाला होता, ती चेतना उत्पन्न झाली होती की आपल्याला ते दान पुण्य करायचं आहे. आपण किती दान करतो, कसं दान करतो याला विशेष महत्व नाही आहे. आपण देत असताना आपल्या चित्ताची मानसिकता कशी आहे, आपलं चित्त किती प्रसन्न आहे, आपलं चित्त किती आनंदी आहे, हे अत्यंत महत्वपूर्ण आहे बांधवांनो. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा भिक्खू संघासाठी आपण भोजन दान करत असतो, आपण चिवराचं दान करत असतो, आपण वस्त्राचं दान करत असतो, औषधी दान करत असतो, विहारासाठी दान आपण करत असतो, भिक्खू निवासासाठी दान करत असतो, जिथे जिथे कुठे आपण दानाची भावना, दानाची चेतना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते, तेव्हा तेव्हा ते दान पूर्ण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चित्त हे चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. या क्षणी तर चित्तामध्ये एक कुशल विचार उत्पन्न झाला तर दुसऱ्या क्षणी तो कुशल विचार उत्पन्न होईलच हे आपण सांगू शकत नाही. काही क्षणांतर आपलं चित्त म्हणजे बदलू सुद्धा शकते. आणि भगवंत असे म्हणते की जेव्हा ज्या क्षणी जो भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो, अगदी त्या क्षणी ते कुशल कर्म आपण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. महत प्रयासाने हा धम्मरथ बाबासाहेबांनी इथपर्यंत आलेला आहे. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे आपल्या जीवनामध्ये हे महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. बाबासाहेब असं म्हणाले की सारा भारत मी बौद्धमय करेल. मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे, असं बाबासाहेबांचं वचन आहे. प्रबुद्ध भारत निर्माण करण्याची बाबासाहेबांची संकल्पना होती, परंतु निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही. आणि त्यामुळे जो बाबासाहेबांचा धम्म प्रचाराच्या दृष्टिकोनातून जे काही प्लॅन्स होते, जे काही नियोजन होतं, ते मात्र तशा पद्धतीनं पूर्ण झालेलं नाही. कारण बाबासाहेब असं म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार
ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिश्चन मिशनरी घराघरामध्ये जाऊन, खेड्याखेड्यामध्ये जाऊन, गावागावामध्ये, शहराशहरामध्ये जाऊन त्यांच्या धर्माचा प्रचार करतात, अगदी बौद्ध धर्माचा प्रचार सुद्धा ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे झाला पाहिजे. आणि त्यासाठी मी मोठमोठ्या शहरामध्ये विहाराची निर्मिती करेल. जसं कलकत्ता असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, चेन्नई असेल, अशा मोठमोठ्या शहरामध्ये सुंदर अशा विहाराची मी निर्मिती करेल. तिथे उपासकांना सुद्धा प्रशिक्षित उपासक निर्माण होतील, प्रशिक्षित भिक्षू निर्माण होतील. कारण जोपर्यंत प्रशिक्षित भिक्षू निर्माण होणार नाहीत, उपासक उपासिका निर्माण होणार नाहीत, धम्माचे प्रचारक जर प्रशिक्षित असतील, ज्ञानी असतील, विद्वान असतील, सिलवान असतील, गुणवान असतील, तर लोकांना योग्य पद्धतीने ते धम्म समजावून सांगतील. परंतु जर धम्म प्रचारक जर सिलवान नसतील, गुणवान नसतील, सदाचारी नसतील, ज्ञानी नसतील, विद्वान नसतील, तर उपासकांना धम्म योग्य पद्धतीने ते समजून सांगू शकणार नाहीत. आणि त्यामुळे विद्वान भिक्खूंची निर्मिती होणे, विद्वान उपासकांची उपासिकांची निर्मिती होणे हे बाबासाहेबांची संकल्पना होती. परंतु बघा, बाबासाहेबांना आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या मोठमोठ्या विहाराची, ट्रेनिंग सेंटरची निर्मिती झाली नाही. अलीकडच्या काळामध्ये हळूहळू मोठमोठे विहार निर्माण होत आहेत. आपल्या नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा असंख्य विहार आहेत जिथे अनेक भिक्षू राहत असतात. औरंगाबाद असेल, तिथे सुद्धा अनेक भिक्खू ट्रेनिंग सेंटर आहेत. अमरावती असेल, चंद्रपूर असेल, मुंबई असेल, अशा काही मोठमोठ्या शहरामध्ये आता हळूहळू विहाराची मोठमोठ्या निर्मिती होत आहे, धम्मप्रचारक निर्माण होत आहेत. कारण ही काळाची गरज आहे. आम्ही सुद्धा खानदेशामध्ये, म्हणजे औरंगाबादलाच राहतो, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही खानदेश, जळगावमध्ये राहतो, धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. कारण तिकडे भिक्षू फार कमी आहे. अगदी बोटावरती मोजण्यासारखे 1-2 भिक्षू त्या संपूर्ण खानदेश पट्ट्यामध्ये राहतात. तर येणाऱ्या काळामध्ये तिकडे आम्हाला असं वाटलं की धम्माचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये भिक्खूने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार करण्यासाठी तशा प्रकारची यंत्रणा आपण निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही 4-5 वर्षापासून बघा तिकडे काम करतो. श्रद्धासंपन्न उपासक हळूहळू निर्माण होत आहेत. आणि श्रद्धासंपन्न उपासक उपासकांच्या द्वारा आम्ही सुद्धा संकल्प केला, एक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग सेंटर त्या भागामध्ये निर्माण झालं पाहिजे, जिथे भिक्षू निर्माण झाले पाहिजे, जिथे उपासक उपासिका निर्माण झाल्या पाहिजे. म्हणजे ज्ञानी, विद्वान, सिलवान जर व्यक्ती निर्माण होतील तर खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. आणि त्यामुळे तिकडे आम्ही बघा श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या दानबलावरती, कारण लोकांना असं म्हटलं की या संपूर्ण परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचं सेंटर निर्माण झालं पाहिजे. काही श्रद्धासंपन्न उपासक समोर आले आणि बघा आम्ही एक सुंदर असे, अत्यंत रमणीय अशी जागा बघितली. 16.5 एकर शेतीचा बघा आम्ही सौदा केलेला आहे. 16.5 एकर शेती विहारासाठी, मोठ्या ट्रेनिंग सेंटरसाठी आम्ही निर्माण करत आहोत. काही पैसे आपण त्यांना दिले. एप्रिल-मे पर्यंत तो सौदा आमचा फायनल होणार आहे. आमचे पूजनीय भिक्खू धम्मरक्षितजी इथे उपस्थित आहेत. भिक्खू निवाससाठी भंतेजी सुद्धा माझ्यासोबत, म्हणजे नेहमीच आम्ही कार्यक्रमामध्ये सोबत राहतो. भंतेजी अकोल्याला सुद्धा काम करतात. त्या निमित्ताने आमची नेहमी भेटगाठ होते. भंतेंना मी असं बोललो की तिकडे चला माझ्यासोबत, तर ते म्हणाले मी तुमच्या सोबत येतो, पण तुमच्या या कामासाठी म्हणजे भिक्खू निवास हा वर्षावास, म्हणजे येणारा जो वर्षावास आहे तर तो वर्षावास तिथे करण्याचा माझा मानस आहे. कारण 20वा हा वर्षावास आमचा आहे. तर त्यामुळे तिथे नवीन ठिकाणी त्या सेंटरवरती सप्तपर्णी अरण्य बुद्धिस्ट मॉनेस्ट्री संघभूमी अशा प्रकारे आम्ही त्यांना नाव दिलं. तर तिथे जे भिक्खू निवास निर्माण होणार आहे तर त्यासाठी आमचे पूजनीय भिक्खू धम्मरक्षितजी यांनी 2 लाख रुपये बघा कुटीसाठी दान देण्याचा संकल्प केला. आपण सर्वांनी त्यासाठी साधुवाद द्या. ते 2 लाख रुपये भंतेजी आम्हाला कुटीसाठी दान करत आहेत. तिथंच ते राहायला सुद्धा येणार आहेत. म्हणजे मला दान करून म्हणजे काय, मीच त्या कुटीमध्ये राहणार नाही, तर भंते सुद्धा तिकडे हा वर्षावास आमच्या सोबतच करणार आहेत. 4-5 भिक्षू तिथे राहून आम्ही तो वर्षावास करणार आहोत. तर आपण ती जागा बघा 16.5 एकर अत्यंत रमणीय ती जागा आहे. 1 कोटी रुपयामध्ये आपण ती जागा खरेदी केली बघा. काही पैसे त्यांना दिले. एप्रिल-मे मध्ये आपण ते डील फायनल करणार आहोत. तर जिथे जिथे कुठे धम्माचं आपल्याला काम होत असते, जिथे जिथे विहाराचं काम होते, जिथे जिथे भिक्खू निवासाचं काम होत असते, भिक्खुनी निवासाचं काम होत असते, तर तिथे तिथे बघा आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ही दान पारमिता बाबासाहेबांनी तर आपला कमाईचा 20वा हिस्सा दान देण्यासाठी सांगितलं. आपण तर 20वा हिस्सा देतही नाही आहे, एकही हिस्सा आपण देत नाही. परंतु जर धम्म चळवळ जर गतिमान करायची आहे, भारत बौद्धमय जर करायचा आहे,
धम्माचा प्रचार आणि प्रसार जर करायचा आहे तर बघा त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही त्यागाची भावना, दान देण्याची भावना जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली तर नक्कीच बाबासाहेबांचा संकल्प सारा भारत मी बौद्धमय करेल हा संकल्प बघा पूर्णत्वात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे बांधवांनो, आपण सुद्धा धम्माचं कार्य मोठ्या जोमाने करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी मी तुम्हाला आवाहन करतो की तिथे सुद्धा आपण दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करावं. आपल्या या नागपूर शहरामध्ये जिथे जिथे कुठे चांगल्या प्रकारचं धम्माचं काम चालू असेल तिथे तिथे सुद्धा विहाराच्या कामासाठी किंवा अन्य धार्मिक कामासाठी आपण नेहमी समोर आलं पाहिजे, नेहमी दान पुण्य केलं पाहिजे. कारण ही दान पारमिता आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठी बघा सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी मोठ्या श्रद्धेने आपण अत्यंत सुंदर अशा या धम्म परिषदेचं आयोजन केलं. खूप मोठ्या संख्येने इथे उपासक उपासिका बघा आल्या. अगोदर खुर्च्या कमी होत्या, पुन्हा हळूहळू खुर्च्या आणल्या, त्याही कमी पडल्या, पुन्हा आणखी आणावं लागल्या. पांढऱ्या खुर्च्या संपल्या, नंतर लाल खुर्च्या आणल्या. म्हणजे आमचं लक्ष होतं म्हणजे एवढे लोक बघा हळूहळू हळूहळू येत आहेत बघा. संपूर्ण या समितीच्या साठी आपण सर्वांनी बघा एकदा साधुवाद द्यायचा आहे, टाळ्या वाजून त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. कारण हे मोठं पुण्य आहे बघा. त्यांच्यामुळे तुम्हाला ही सुवर्ण संधी देशना श्रवण करण्याची प्राप्त झाली आणि त्यामुळे मोठ्या श्रद्धेने आपण देशना श्रवण केली. अनंत आणि असीम हे पुण्य आपण संपादन केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.